हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज मंडे आहे आणि आज मंडेला सगळ्यांना 9:30 वाजता बोलवलं ऑफिसमध्ये मीटिंग. सागर सर कोण कोण आलाय बघा. मॅनेजर फुटबॉल खेळतोय, पोरं स्केचिंग बिचिंग करताय काय. संकल्प आपल्या कोपऱ्यात बसलाय, किरण त्याचं स्केच काढते. आणि 9:30 वाजता बोलवलं, आता 10 वाजत आहे. 9:30चे आता 10 वाजलेत. इथं मस्त ब्रेकफास्ट वगैरे होईल आमचं. मला तर वाटतं सगळे ब्रेकफास्टसाठीच आलेत. मी अजून तर सगळे आलेच नाही आहे. मेन विषय म्हणजे सागर सरच नाही तिथे, त्यांनी मेसेज टाकलेलं 9:30 पर्यंत कोणतरी आलं. तर जे परवाच गोव्याला जाऊन आलेत मला गोव्याला जाता आहे ना, पण सगळे गोव्याला जाऊन फिरून येत आहे यार. चुकीचं आहे सर. टीम कुठे आहे सर? कुठे आहे सर टीम? 10 वाजता आलेत. मॅनेजर येऊन फुटबॉल बिटबॉल खेळतोय. सागर सर, सागर सर, सागर सर, शार्प 9:30. नाश्ता आणायला गेलो होतो. यो अभिलाष, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दोघं लढत आहे. स्मृती कुठे? सागर सर 9:30चे 10 झालेत, पण चांगलं आहे. बेस्ट आहे. 9:30चे 10 झालेत, पण चांगलं आहे. तुम्ही नाश्ता आणायला गेले, चांगली गोष्ट आहे. खालीच राहता येते. मॅम हॅपी बर्थडे. इडली मारून भेटेल ना तुला. ते नाही का केळी मारून फेकतो. मंडे मॉर्निंग सीन्स इन ऑफिस. सीन्स शपथ. कुशल काय डायरेक्ट नडणार आहेस का तू आता? काय बोलू? 10:30 वाजलेत. आता नाश्ता वगैरे झालाय आणि आता मी जस्ट मीटिंग चालू करणार आहे. बसलाय कसा? अरे तुझं स्केच कुठे आहे? स्केच कुठे आहे? एवढं झालं, जॅकेटच आलंय आता. कुठे आहे ते स्केच? दाखव रे. तो किती हालत होता. किती हलवतो रे? हा अरे काय एवढंच जॅकेट अर्धा घंटा. कुठं होता फ्रायडेला? बेडमध्ये. बेडमध्ये काय करत होता? यायचं आमच्या सोबत. बोलवलं नाही भाई, काय आता लाजा वाटत लाजा. अरे कॅमेरा तरी घाबर रे. कॅमेराला देवाला तरी घाबर. हा कुशाल काय म्हणतो? बोलवलं नाही. 4 देऊ का 2 देऊ? आता आम्ही निघालोय जेवण आणायला आणि हा पोरगा म्हणतो याला आम्ही इन्व्हाइट नाही केलंय. तसं कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. हा किती स्टाईल मारून म्हणत होता की मी आजच्या ब्लॉग मध्ये नसेल तरी मंडेच्या ब्लॉग मध्ये असेल, असं तसं. आता चुकीचं आहे वागणं. नसेल यानं बोलवलं म्हणून नसेल. तो आज मंडे आणि मंडे थोडा एकटिक आहे. आता माझ्यावरचं काम हा करणार आहे थोडं. याला मी थोडं डिझायनिंग शिकून दिली. आता भरपूर काम आहेत. ते बी शूट करता येईल की नाही करता येणार हा पण नंतरचा प्रश्न आहे. पण आता सध्या आम्ही निघालो जेवण आणायला. लग्न आहे भाऊ. कोणाचं? माझं नाही रे, माझ्या घरातलं लग्न आहे. आणि अभिलाष शुक्रवारच्या व्हिडिओ एडिट करतो. अभिलाष बघू रे, म्हणजे कसलं ना, एकाला सिनेमॅटिक शॉट्सचा नाद लागलाय, एकाला एडिटिंगचा नाद लागलाय आणि या पोराला नादी लावणारा मी आहे सगळ्या गोष्टीत. म्हणजे नाही नाही छपरी टिकटॉकर मध्ये करायच्या. तू केलंस? लॉगआउटचा टाइम झाला आणि पूर्ण लॉगिंग करताय. कसलं आहे म्हणजे 6-8 टाकले पैसे. माझं साईनीनेच नाही झालं. तुला धरतच नाही कंपनीमध्ये. बॉल कटे रिदम. बॉल कटे हमारा रिदम कैलकुलेटर कटे तुम्हारा. आओ नो इधर. करो 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 हाय करो हाय करो. आता 6:30 वाजलेत आणि हा पोरगा 5:30 पासून काय करतोय त्यालाच माहित नाही. ते काय दाखवतो तुला? अशी रील काय येतं भाई? उद्यापासून अशी पूजा करायची. आपण हनुमान चालीसा लावतो भाई. आम्ही ऑफिसमध्ये हनुमान चालीसा लावून दिवसाची सुरुवात. हा पोरगा लावतो हनुमान चालीसा. डोकं खराब केलं. तू आज हे नाही आणलंस काही चटपटा? का रे, तुझ्या जीवनात काही दुःख चालू आहे का? सांगू शकतोस? अरे डोकं खराब.
मी आधी सांगितलं होतं स्क्रीन चेक करून घे. अरे माझ्यावर भरोसा ठेव, माझ्यावर झाला भरोसा. काय आलं अभिलाष? भरोसा म्हटलं. भरोसा नाहीये काय रे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय झालं काय? हा? काय ऐकलं नाही तुमचं? तुझ्या हँगवर उतरलं नाही काय तुझं अजून? काय काय? कालचं हँगवर उतरलं नाही अजून? काय पण झालं काय तुला? पाहुण्याला गेलेलं हँगवर उतरलं नाही का? हा प्रश्न विचारलाय मी तुला. आज सकाळनंतर उतरलं प्रणव सरांसमोर बोलले त्याच्यानंतर उतरलं पाहिजे. अश्लील शब्दांचा वापर झालेला आज प्रणव सरांसोबत. विकेंड संपलाय पण अभिलाषसाठी विकेंड अजून संपलेला नाही. हे बघा काय करतो अभिलाष? अरे इलस्ट्रेटर मध्ये करतोय चक्क. डान्स करो चलो. टाडा टा 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 टाडा टा 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 टा. ओ चाचू तुला काय माहिती कंट्रोल सॅम म्हणजे काय? इलस्ट्रेटरचं तुला माहिती आहे का? काय कंट्रोल सॅम काय? ऑब्जेक्ट घेतलं, दुसरा ऑब्जेक्ट घेतला, एक ऑब्जेक्टला दुसरा ऑब्जेक्ट चार टाकायचा, कंट्रोल सेट. नाही कसं आतमध्ये टाकासाठी कंट्रोल सॅम दाबायचं. तुमच्यापासून चालू करूया मॅम. वेलकम बॅक टू ऑफिस थँक्यू. आफ्टर 3 months. आफ्टर मग 4 Not even 2 months. हा Not even 2 months. आफ्टर 3 months. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मस्त आहे ना. बाय बाय. बाय. सो बेसिकली आमच्या लेडी बॉसचा बर्थडे होता. सो इथं म्हणजे ते केक खायला थांबले सगळे. तुझा पहिला थांबलाय. कुशाल खरं सांग केक खायसाठी थांबलाय? नाही तर तू घरी जातो एवढं लवकर. खरं सांग काय विषय सर वेगळे अर्थ काढता रे. काय विषय? नाही वेगळा अर्थ काढता पाहिजे. मॅम एक करू 5 मिनिटात कॉल. ते उचला ना पटापट. मी लगेच. उचला पटापट. आयुष खातोय हे त्याच्या व्ह्युअर्सनी बघावं की तो हे पण खातो, फक्त जिम करत नाही. करतो उगाच काहीतरी. हा सर. नंतरचा स्किप करतो त्याच्या ज्यात तो सांगतो ना माझं शेड्यूल असं आहे काय म्हणणं मॅम? वगैरे असं. की आयुष जे तुम्हाला दाखवतो स्क्रीन वरती आणि रिअल लाईफ मध्ये कोण तो राहिले? केका खातोय. केका. केक कोण राहिले? बाय चोर में के बाय बाय चोर में बाय 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 ब्रो बाय. मस्त केक वगैरे खाल्ला ऑफिसमध्ये. हा ते कधी केक खाल्ल्याला चालतं म्हणजे असं काय हे नाहीये. आणि आता प्री वर्कआउट घेऊन आपण निघणार जिमला. आज जिममध्ये बघू चेस्ट वर्कआउट हिट करूया. तर नेमकी आज हिट म्हणजे अजून 3 दिवस जिमला जाते, त्याच्यानंतर मग 4 दिवस घरीच आहे. मला माहित नाही माझे डोळे दिवसांदिवस लाल का होत चालले. एवढे लाल झालेत म्हणजे एखादा म्हणून पिऊन बसलाय. एवढे खतरनाक लाल झालेत. दिवाळीनंतर जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हापासून माझे डोळे खूप दुखत आहे. आय थिंक मी सेकंड ब्लॉगमध्ये बोललेलो की माझे डोळे खूप दुखत आहे. ते अजून चालूच आहे. डोळे अजून बेकार दुखत आहे माझ्या. त्याचं काही ते सोल्युशन काढलं पण संडेचा ब्लॉग मला रेकॉर्ड नाही करता आला कारण संडेला मी एका फ्रेंडच्या घरी होतो जेवायला आणि ऑलमोस्ट पूर्ण दिवसच तिथं होतो. तर तिथे काय मी ब्लॉग रेकॉर्ड नाही केला कारण काही गोष्टी रेकॉर्ड नाही करायच्या, असं मेमरीसाठी ठेवायचे. सगळंच जर दाखवत बसलं जीवनात तर काय करायचं. संडे पण खूप क्रेझी होता. सगळे मित्र जे माझे जुने कलिग्स ऑफिसचे सगळे भेटलो आम्ही एकत्र आणि मे बी आम्ही याच्यानंतर परत भेटणारच आहे. तर तेव्हा मी ट्राय करू ब्लॉग शूट करायचा. त्याच्यानंतर आम्ही कधी भेटू याची काही गॅरंटी नाही. बॅक फ्रॉम द जिम. आणि सॉरी गाईज मला आज काय व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आला. तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो, हा बघा तुम्ही फक्त. आता मला माहीत नाही जिममध्ये एवढी गर्दी का होती. जिममध्ये म्हणजे सीझन वाईज लोक येतात असंच झालं आहे आता. थंडी जशी पुण्यात पडली ना तर जिममध्ये डायरेक्ट गर्दी म्हणजे डबल टिबल डायरेक्ट. विंटर वर्कले मनावर घेतलं पोरांनी. आता जानेवारीपर्यंत हे पोरं गायब होणार एवढी तर मात्र गोष्ट खरी असते कारण मला आता ऑलमोस्ट 1 वर्ष झाले मी जिमला जातो. त्यात आता जानेवारीची वेगळी गर्दी असणार. 2026चा लोक असं नाही का निर्णय वगैरे घेतात की मी आता जिमला जाणार, बॉडी बनवणार. चांगली गोष्ट आहे, तुम्ही जा पण तुम्ही कंटिन्यू पण करा. तुम्ही 1 महिना जाता, 2 महिने जाता, त्यानंतर तुम्ही काय दिसत नाही जिममध्ये. आणि मग जसं असं पावसाळा वगैरे चालू होतं तशी सगळे अशी जिम शांत होऊन जाते. मग परत थंडी येते, मग परत विंटर आर्क येतो, सगळे परत जागे होतात पोरं. काय करणार आता, काय करू शकत नाही. स्वतः जिमवरून आलोय आणि जेवायला बसलोय. हे माझं जेवण आहे आजचं. 4 अंडे आणि 1 पेरू. बेसिकली आज पेरू खायची इच्छा झाली आणि घेतला मग पेरू. 23 रुपयाला भेटला गुलाबी पेरू. मला माहित नाही काय विषय पण चांगलं आहे, मस्त आहे. पीनट बटर ब्रेड नाही आहे सो त्याच्यावर काम भागू शकतो. आज त्याच्यावर काम भागेल असं वाटतंय मला. सो आय थिंक टाईम टू एंड दिस व्लॉग गाईज. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. सी यू, बाय. सबस्क्राईब करा रे बाच्यांनो लवकर.